नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा बोलत चाललेले असतात की पोटामध्ये कावळे ओरडतात पार. ईश्वरच्या बायकोनं काही गोडधोड केलं असेल जेवायला तर बरं होईल. तर त्यांना आतमधून ईश्वरच्या घरातून भांडणाचा आवाज येतो. ईश्वर आणि त्याची बायको उर्मिला या दोघांमध्ये भांडण चालू असतं. ईश्वर म्हणतो, अगं आता अचानक प्लॅन ठरला त्याला मी तरी काय करणार. तर ईश्वरची बायको उर्मिला म्हणते, मग मला एकदा विचारावंसं तुम्हाला वाटलं नाही का? माझं सोडा, आतमध्ये इराण बसलाय, त्याला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं होतं, आता तो वैतागलाय, त्याचं काय? तेवढ्यात अशोक मामा बाहेरून बेल वाजवतात. ईश्वर म्हणतो, गप गप, मी दरवाजा उघडून बघतो. तो असं म्हणत ईश्वर दरवाजा उघडतात. समोर अशोक मामांना पाहून ईश्वर म्हणतात, अरे अशोक, तू तुझीच वाट पाहत होतो, ये ना आतमध्ये. अशोक मामा म्हणतात, काय म्हणतोस? माझी वाट पाहत होतास तू? मग आतमध्ये भांडत कोण होतं? आज चक्क तुमच्या घरातून भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. कोणाचा एवढ्या मोठ्याने आवाज होता? तेवढ्यात तिथे ईश्वरची बायको उर्मिला येते आणि ती म्हणते, आवाज हा माझाच होता. अशोक मामा म्हणतात की घर कोणाचं आहे? ईश्वर म्हणतात की हे घर आमचंच. अशोक मामा म्हणतात, मग भांडणामध्ये चूक कोणाची होती? ईश्वर हे हसतच म्हणतात की नेहमीप्रमाणे, अरे चूक माझीच. तर अशोक मामा म्हणतात, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे की, भांडायचं कशाला? तर उर्मिला म्हणते की मग यावरून आता तुम्ही सोसायटीमध्ये आमची तक्रार करणार की काय? अशोक मामा म्हणतात, छे छे, तक्रार कसली करताय हो? तर उर्मिला म्हणते, नाही, तुमचा काही भरोसा नाही हो, तुम्ही कोणत्याही गोष्टीची तक्रार करू शकता. तर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, उगाच कशाला तक्रार. पुढे अशोक मामा म्हणतात की ईश्वर, मी नंतर येऊ का? तेवढ्या तिथे ईश्वरची सुनबाई सुद्धा येते. ती म्हणते की अशोक मामा, तुम्ही आलात, चला आत या. तर अशोक मामा म्हणतात की नाही नाही, मी जरा थोड्या वेळाने येतो. तर ईश्वरची सुनबाई म्हणते, अहो जेवायलाच आलात ना, चला आता जेवायची वेळ झाली, या आतमध्ये जेवायला या. असं म्हणत ती त्यांना आतमध्ये घेऊन जाते. इकडे दुबईला पल्लवी आणि तिची मुलगी संयमी हे आईस्क्रीम खात असतात. त्यावेळेस तिथे अमित येतो. अमित म्हणतो, अरे वा, आईस्क्रीम, चला मला पण घेऊन या. असं म्हणत तो बसतो आणि तो पुढे म्हणतो की ती दोन भूतं कुठे, आईस्क्रीम खाऊन झोपली की काय? तर पल्लवी म्हणते, नाही रे, दोघांमध्ये काहीतरी धुसफूस झालं, त्याच्यामुळे ते आतमध्ये जाऊन बसलेले आहेत, थांब तुझ्यासाठी आईस्क्रीम आणते. असं म्हणत पल्लवी आतमध्ये जाते. पुढे संयमी सांगते की इराच्या आईस्क्रीम मध्ये जास्त नट होते, त्याच्यामुळे ईशान चिडला. मग ईशानने इराला हनुवटीवरती लावलेल्या बँडेजवरून चिडवलं. मग इरा चिडली. मग आई आली आणि दोघांवरती ओरडली. दोघे रडत बसले. त्याच्यामुळे ते आता आतमध्ये जाऊन बसलेले आहेत, रुसून फुगून बसलेत. तर अमित हसतो आणि तो म्हणतो की म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे. तर तिथे पल्लवी येते आणि ती अमितला आईस्क्रीम देत म्हणते की हो रे, हे नेहमीच आहे त्यांचं. संयमी म्हणते की दोघंही लहान मुलांसारखेच वागतात रे फार. तर पल्लवी म्हणते, हॅलो, ते दोघ जण लहानच आहेत आणि तू सुद्धा अजून लहानच आहे बरं का. अमित म्हणतो की मग डॉक्टर काय म्हणाले, इराची जखम कधी बरी होणार आहे? तर संयमी म्हणते की अशी जर रोज आईस्क्रीम खाल्ली तर खूप दिवस लागतील जखम बरी व्हायला. पल्लवी म्हणते, नाही रे, 1 वीक लागेल फक्त आता तिची जखम बरी व्हायला. अमित म्हणतो की म्हणजे आता आपल्याला भारताची तिकीट रिशोडिंग करायला लागतील ना, बाबा वाट पाहत असतील. तर पल्लवी म्हणते, हो रे, फुलराणी सांगत होती की बाबांना फार वाईट वाटलं आपलं जायचं तिकडे कॅन्सल झालं म्हणून. तर संयमी म्हणते की नेक्स्ट वीकमध्ये माझी एक्झाम आहेत, मला नाही जमणार. पल्लवी म्हणते, ठीक आहे, मग आम्ही जातो भारतामध्ये, तू राहा इथे एकटीस. संयमी म्हणते, एकटीस कशाला, माझ्यासोबत भैरवी माऊ आहे ना, मी तिच्या सोबत राहील. अमित म्हणतो, काय झालं, भैरवीचा काय प्लॅन आहे? ते बरेच दिवस इथे राहिली, कधी जाणार आहे युकेला? तर पल्लवी म्हणते की थांब, मी बोलून बघते. भार्गवी म्हणते, तू नको बोलूस, मी बोलते, मी आहे ना, मी सांगते तिच्याशी बोलून तुला. पल्लवी म्हणते, ए हॅलो, तू छोटी आहेस, तू यामध्ये पडू नकोस, आम्ही दोघं जण आहोत ना, आम्ही दोघं जण बोलू, तू गपचूप आईस्क्रीम खा. इकडे अशोक मामा हे ईश्वरच्या घरात बसलेले असतात. त्यावेळेस तिथे इराण येतो. ईश्वर म्हणतात की इराण, अरे इकडे ये. ते अशोक मामा सोबत इराणची ओळख करून देत असताना सांगतात की हा इराण माझ्या सुनबाईचा भाऊ. तर अशोक मामा म्हणतात, अरे सकाळीच भेटलो की, सकाळी दिली की तू ओळख करून. तर ईश्वर म्हणतात की अरे विसरलो मी. तर अशोक मामा म्हणतात, ए इराण, पण तू विसरू नकोस काय, आडपीठ काही नाही, तू मी सांगितलेलं लक्षात ठेव, इंजिनिअरिंग करायचं, नाव कमवायचं असेल तर फक्त इंजिनिअरिंग. तर इराण म्हणतो की काका मी येऊ का? असं म्हणून इराण तिथून थोडा नाराज होऊन निघून जातो. इकडे भार्गवी ही तिच्या डिप्रेशनच्या गोळ्या सापडत असते. त्यावेळेस तिने भरपूर पसारा घातलेला असतो. फायनली तिला ती डिप्रेशनची गोळी सापडते आणि ती खाणार. तेवढे तिथे पल्लवी येते आणि ती भार्गवीला आवाज देते. तर भार्गवी घाबरते आणि ती पटकन ती टॅबलेट ही एका बॅगेत टाकते. पुढे पल्लवी येते आणि ती म्हणते की काय ग भार्गवी, एवढा पसारा कशासाठी घातलाय? तर भार्गवी म्हणते, पसारा कुठे, अगं ती मी माझं औषध सापडत होते ना, त्याच्यामुळे झाला. तर पल्लवी म्हणते, औषध कशासाठी, काय होतंय तुला? तर भार्गवी म्हणते, काही नाही ग, ऍसिडिटी झालीये ना त्याच्यामुळं. तर पल्लवी म्हणते, जेवली नाहीस ना म्हणून असं झालंय. काय अगं, काय तुझी लाईफस्टाईल झाली, वेळेवर जेवण नाही, झोपलं नाही, काय चाललंय तुझं हे सगळं? भार्गवी म्हणते, अगं काही नाही, मला भूक नव्हती म्हणून जेवली नाही, बसच आता तुम्हाला लेक्चर देऊ नकोस हा. तर पल्लवी म्हणते, बरं ठीक आहे, चल जेवायला.
तर भार्गवी म्हणते की नाही, मी जरा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवते तिथे, मला ना आता घरात खायचा खूप कंटाळा आलाय, सो मी तिकडे जाते. असं म्हणत ती म्हणते की चल मी येते, असं म्हणून भार्गवी पुढे निघते. तर पल्लवी ती बॅग पाहते, ती बॅगला हात लावणार तेवढ्यात भार्गवी परत रिटर्न येते आणि ती म्हणते की ताई, त्या बॅगला हात लावू नकोस, मी जरी तुझी लहान बहीण असले तरी आता मी मोठी झाली, माझ्या बॅगला हात लावलेला मला आवडत नाही. तर पल्लवी म्हणते अगं ती चैन उघडी होती ना तेवढीच मी लावत होते. भार्गवी म्हणते राहू दे ना, तू चल ये बाहेर, असं म्हणत त्या दोघी जणी बाहेर निघून येतात. इकडे ईश्वर आणि अशोक मामा जेवणासाठी वाट पाहत ताटकळत बसलेली असतात. त्यावेळेस ईश्वर म्हणतात की अशोक काय रे, तू दुबईला जाणार होतास, त्याचं काय झालं? तर अशोक मामा म्हणतात की मी आता कधीच दुबईला जाणार नाही, अमितनी मला बोलवलं तरी सुद्धा मी कधीच तिकडे जाणार नाही. तर ईश्वर म्हणतात अरे जा की, काय प्रॉब्लेम आहे, वहिनी तुला सांगून सांगून दमल्या पण तू काही गेला नाहीस, काय प्रॉब्लेम आहे तुला, विमान प्रवासाची भीती वाटते का तुला? तर अशोक मामा म्हणतात मला कसलीच भीती वाटत नाही, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे सवयी बदलण्याची भीती वाटते. ईश्वर म्हणतात अरे कसल्या सवयी बदलणार आहेत, अरे दुबई म्हणजे काय अमेरिका नाही की इकडे सकाळ असली की तिकडे रात्र असते, दुबई म्हणजेच भारतासारखंच असतं, त्यात काय तुझे चेंजेस होणार आहेत? तर अशोक मामा म्हणतात तसं नाही, आपण जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडतो ना त्यावेळेस सगळं काही बदलतं, त्यावेळेस आपल्या सवयी बदलाव्या लागतात. आता बघ दुसऱ्याच्या घरात जेवायला गेलं की त्यांचं जेवणाची वेळ वेगळी असते आणि आपली वेगळी असते, त्यामुळे आपल्या वेळी चुकतात. तर ईश्वर म्हणतात अरे दुसऱ्याच्या घरी म्हणजे तू कुठे जाणार आहेस, अमितच्याच घरी जाणार आहेस ना, मग ते तुझंच झालं की? तर अशोक मामा म्हणतात नाही, आपण जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडतो ना त्यावेळेस सगळं बदललेलं असतं, आपलं कसं ठरलेल्या वेळेप्रमाणे आपली सकाळ होते आणि जगाला फारसा धक्का न लावता आपला सूर्य मावळतो. तर इकडे आतमध्ये ईश्वरची बायको उर्मिला ही चिडून बसलेली असते. तिथे त्यांची सूनबाई येते आणि ती म्हणते की अहो आई तुम्ही आतमध्ये अशा का बसल्यात, बाहेर अशोक काका आलेत, त्यांना काय वाटेल? तर उर्मिला म्हणते की आपल्याला काय वाटेल ह्याचा गोष्टीचा त्यांनी केला का विचार, इराणला बाहेर जायचं होतं, हे मध्येच येऊन बसले आहेत, या गोष्टीचा त्यांनी नको का करायला विचार? तर त्यांची सूनबाई म्हणते की अहो आई जाऊ दे ना, नका या गोष्टीचा जास्त विचार करू. तर उर्मिला म्हणते की आजच इराण आलाय ना, अशोक भाऊजी किती काय काय बोलले त्याला, पार त्याच्या करिअरचा त्यांनी उद्धारच केला, काय तर म्हणे आर्ट नको करूस, ते भिकेचे डोळे असतात, इंजिनिअरिंग कर पैसा कमवशील, ह्यांना काय करायचंय, त्याचं करिअर आहे ना, तो पाहून घेईल, हे कोण सांगणार आहे? त्यांच्या अशाच वागण्यामुळे त्यांच्यापाशी एकही माणूस टिकला नाही, नेमकी स्वतःचाच अरेरावपणा करायचा, स्वतःचीच मर्जी चालवायची, त्याच्यामुळे यांच्यासोबत कुणी टिकले नाही, फक्त अपवाद आमचे हेच. इकडे ईश्वर हे अशोक मामांना समजावून सांगत असतात की अरे त्याच गोष्टी करून आयुष्यामध्ये कंटाळा येतो, आयुष्य हे रटाळवाणं होतं, त्याच्यामुळं काही चेंजेस नको करायला का? तर अशोक मामा म्हणतात की नकोय मला काही चेंजेस माझ्या आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या गोष्टी तशाच चालू द्या, त्यामुळं आपलं रुटीन बसतं, आईच्या पातळासारखं मऊ असं आपलं आयुष्य होतं, त्याच्यामुळं मला काही चेंजेस नकोय, चेंजेस करायला गेलं की मग असंच एकदम कधीतरी कॅन्सर होतो आणि मग हळूहळू आपलं आयुष्य सुद्धा संपतं. असं ते मध्येच इमोशनल होतात आणि म्हणतात की थांब मी हात धुवून आलो, असं म्हणत ते तिथून हात धुवायला निघतात. तर इकडे ईश्वरची बायको उर्मिला ही अशोक मामांना नावं ठेवतच असते की अगं आधी तरी अशोक भाऊजी जरा बरे होते, त्यावेळेस वेणूवहिनी होत्या तेव्हा त्यांच्याकडे बघून तरी लोक गप्प बसायची, अशोक भाऊजींना सहन करायची, पण आता त्या केल्या त्याच्यानंतर अशोक भाऊजी फारच विचित्र वागायला लागलेले आहेत, आता आपल्यावरती सुद्धा सोसायटीतील लोक हसायला लागलेत. कालच मला सोसायटीतील लोक म्हणत होती की काय मग सेक्रेटरी होतात का, कारण की आता अशोकराव फक्त तुमच्याच ह्यांचं ऐकतात असं म्हणून ते आपल्यावरती हसत होते. तर त्यांची सुनबाई म्हणते अरे बापरे. तर उर्मिला म्हणते नाहीतर काय, आता ह्या अशोक भाऊजींमुळे आपल्याला सुद्धा त्रास सहन करावा लागणार, सोसायटीतील लोक सुद्धा आपल्यावरती हसणार. हे सगळं अशोक मामा बाहेरून ऐकतात आणि त्यांना ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं, ते तडक तिथून निघतात. तर ईश्वर हे त्यांच्या पाठीमागे येतात आणि म्हणतात की अरे अशोक थांब ना, येईलच आता जेवण, तू का असा निघून जातोयस? तर अशोक मामा म्हणतात की हे बघ ईश्वर, आता मी जास्त वेळ तर थांबू शकत नाही, असं म्हणत तिथून अशोक मामा निघून येतात. इकडे अमित येतो आणि तो पल्लवीला म्हणतो काय गं पोरं झोपली का? आणि भैरवी, पल्लवी म्हणते पोरं झोपली, भैरवीचं माहित नाही तिचं नक्की काय चाललं आहे ते. तर अमित म्हणतो ती मोठी झालेली आहे, तू जास्त विचार करू नकोस, तिला सगळं कळतं. तर पल्लवी म्हणते की मलाच काही कळत नाही की तिला काही कळतं की नाही, सतत एकटी बसलेली असते आणि सतत चिडलेली असते, बरं काही बोलायला गेलं तर लगेच भांडण्याचा सूर तिचा असतो आणि सतत फोनवर कोणाशी तरी भांडत असते, आपण गेलं की लगेच फोन ठेवून देते आणि काही सांगत सुद्धा नाही. तर अमित म्हणतो असेल काहीतरी कामाचं टेन्शन. संयमी म्हणते की कामाचं नाही, मला माहितीये कसलं टेन्शन आहे ते. त्यानंतर सीन चेंज होतो. अशोक मामा घरी येऊन एकटेच दूध आणि ब्रेड हे खात बसलेले असतात. त्यावेळेस तिथे ईश्वर येतात. दरवाजा उघडतच अशोक मामा म्हणतात की ही काही वेळ का कोणाच्या घरी यायची? ईश्वर म्हणतात की हो, असं म्हणत ते आत येतात. ईश्वर म्हणतात की अशोक मला कळालंयस की तू घरी न जेवताच का निघून आला आहेस, तू सगळं काही उर्मिलाने जी काही बडबड केली ती ऐकलीस ना, मला शैफालीने सगळं काही सांगितलं.
तर अशोक मामा म्हणतात, "ए चल, मला काही माझ्या घरामध्ये जेवण मिळत नाही म्हणून मी तुझ्या घरी जेवायला येतो की काय, असं वाटतं का तुला?" तर ईश्वर म्हणतो की "अरे असं नाही, पण जगातील सगळ्याच बायकांना आपल्या नवऱ्यासोबत असलेल्या मित्राचा रागच येतो. त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा दुसरं कोणी आपल्या नवऱ्याच्या जवळ जाता कामा नये. त्याच्यामुळं सगळ्याच बायका ह्या आपल्या नवऱ्याच्या मित्राचा रागच करतात." तर अशोक मामा म्हणतात, "तू जर त्यांच्या हातचं जेवण घेऊन आला असेल तर इथून निघून जा. ज्या बाईला मी आवडत नाही त्या बाईच्या हातचं मी जेवत नाही." तर ईश्वर म्हणतात, "पण तुला कोणी सांगितलं की आजचा स्वयंपाक हा उर्मिलाने केला होता? अरे आजचा स्वयंपाक हा मी केला होता. मी जरी गोड असलो तरी सुद्धा मला कारल्याची भाजी करता येते." तर अशोक मामा म्हणतात, "तू आणि कारल्याची भाजी केली आहे, चल काही पण फेकू नकोस. हे आणलं असेल ना तर घेऊन जा इथून." तर ईश्वर म्हणतात, की "तुला कोणी सांगितलं की मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन आलोय? अरे हे बघ मी काय घेऊन आलेलो आहे, स्कॉच घेऊन आलोय आपल्यासाठी. अरे आमच्या घरचं जेवण म्हणजेच नुकतंच आजारातून उठलेल्या सारख्यांचं मिळमिळीत जेवण असतं. आपल्याला कसं चमचमीत आणि झणझणीत हवं. हे बघ मी स्कॉच आणली आपल्यासाठी." तर अशोक मामा मात्र रुसलेच असतात. ते म्हणतात, की "माझं झालंय," असं म्हणून ते तिथून उठून जातात. इकडे संयमी पल्लवी आणि अमितला सांगते की भार्गवी माऊचं ब्रेकअप झालेलं आहे. रॉजरने तिला डिश केलेलं आहे. त्याच्यामुळं ती रडत असते, सतत फोनवरती बोलते आणि रडते. तर अमित पुढे येऊन संयमीला म्हणतो की "संयमी, हे तुला तिने सगळं काही सांगितलं का तुझ्या कानावर फक्त पडलंयस? हे बघ, तुला जर अर्धवट माहित असेल तर आम्हाला काही सांगू नकोस हा तू." संयमी म्हणते, "अरे बाबा, मी रूम शेअर करतो त्याच्यामुळं मला सगळं काही माहितीये. काल रात्री ती कोणासोबत तरी खूप वेळ बोलत होती आणि त्यानंतर ती अचानक रडायला सुद्धा लागली. नक्कीच त्या रॉजरने तिला डिश केलं असावं. त्याला दुसरी कोणतीतरी मुलगी आवडत असेल आणि मग तो गेला निघून." तर पल्लवी चिडूनच येते आणि ती म्हणते की "मला एक सांग संयमी, हे सगळं तुला तिने स्वतःहून सांगितलं का?" तर संयमी म्हणते, "नाही, पण आम्ही रूम शेअर करतो आई, त्याच्यामुळे मला ते कळालं." तर पल्लवी तिचा हात धरते आणि तिला बाजूला घेऊन बसवते आणि तिला म्हणते की "हे बघ संयमी, कानावर पडणं आणि कान देऊन ऐकणं यामध्ये फरक असतो. तू लहान आहेस, तू असल्या गोष्टींमध्ये पडू नकोस." तर संयमी चिडते आणि ती म्हणते, "हे काय, आता जर तुम्हाला असंच माझ्याशी वागायचं असेल तर इथून पुढे मला काही विचारायचं नाही, सांगून ठेवते. आणि आता मला जरी काही कळालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला काहीच सांगणार नाही." असं म्हणून चिडून तिथून निघून जाते. अमित म्हणतो, "पल्लवी, तू असं तिच्यावरती रिॲक्ट व्हायला नको होतं. एवढं चिडून बोलायची काहीच गरज नव्हती." पल्लवी म्हणते, "पण मी जे काही बोलले ते काही चुकीचं नव्हतं. अरे ही चोरून तिच्या गोष्टी ऐकते. कोणाची प्रायव्हसी अशी चोरून ऐकायची नसते." अमित म्हणतो, "तू बोलतेस ते बरोबर आहे, पण असं बोलायची काहीच गरज नव्हती. तू हे प्रेमाने सुद्धा बोलू शकली असतीस. जर असंच तू बोलत राहिलीस ना तर ती आपल्यासोबत काहीच शेअर करणार नाही. आणि तुला सांगतो पल्लवी, आई-वडील आणि मुलांमध्ये जर कम्युनिकेशन बंद झालं ना तर त्याचे परिणाम फार वाईट होतात." पुढे अमित म्हणतो की "तू राहू दे आता, मी तिला समजावून सांगतो." असं म्हणत अमित संयमीकडे जातो. इकडे ईश्वर हे हातात ग्लास घेत म्हणतात की "तुला सांगतो अशोक, की सगळ्या गोष्टींवरचा रामबाण उपाय म्हणजे हाच." तर अशोक मामा दुधावरती वाटी ठेवत म्हणतात की "तू किती चिवट आहेस रे ईश्वर. अख्खी दुनिया माझ्यापासून लांब पळते, पण तू काय मात्र माझ्यापासून लांब पळायला तयार नाही. तू माझ्या पाठीमागेच लागलेला आहेस." तर ईश्वर म्हणतात, "त्या वेताळातल्या गोष्टीतला मी वेताळ आहे. मी काय तुझी पाठ लवकर सोडणार नाही." पुढे अशोक मामा थोडे भावुक होतात आणि ते म्हणतात की "मी तुझ्या घरातून चिडून आलो रे ईश्वर, सॉरी बर का." तर ईश्वर म्हणतात की "जाऊ दे रे, सोड ती गोष्ट. ते घडलं नसतं तर आता आपल्याला असा चान्स मिळाला असता का?" तर पुढे ईश्वर म्हणतात की "आणि हा, मी आज तुझ्याच घरी राहणार आहे बरं का. आज दे मला आसरा. असं पिऊन घरी गेलं ना हलत-डुलत तर पुढे उर्मिला मला अंगठी पकडायला लावते रे. त्याच्यामुळं आजची रात ही मी तुझ्याकडेच घालवणार. देशील ना मला आसरा?" तर अशोक मामा भावुक होतात. ईश्वर पुढे म्हणतात, "काय झालं? मिठी मारावीसं वाटते का मित्राला?" तर अशोक मामा म्हणतात, "छे, तुला मिठी मारायला तू काही मधुबाला आहे का?" ईश्वर म्हणतात, "हो का?" पुढे जाऊन ईश्वरच अशोक मामांना मिठी मारतात आणि ते म्हणतात की "मला माहितीये, हा माझा मित्र काही बोलणार नाही. अशा प्रसंगी त्याला काय बोलावं ते कळत नाही, पण त्याला माझ्या मिठीची गरज असते. तुला सांगतो अशोक, मी दुनिया गेली तेल लावत, पण काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी कायम राहणार आहे, तुझ्या सोबत राहणार आहे." अशोक मामा म्हणतात, "मला सुद्धा माहितीये रे, काही झालं तरी हा ईश्वर माझ्या सोबतच असणार आहे." आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.